भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघावर भारताची 5 विकेट्सनं मात। विजयात जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतचा मोलाचा वाटा। 2020 दिल्ली दंगल प्रकरणातील संशयित आरोपी उमर खालिदच्या जामीन अर्जावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। 177 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल करत उमर खालिदच्या जामिनाला दिल्ली पोलिसांचा विरोध। अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या आयटी इंजिनियरनं सोलापूर कनेक्शन तपासण्यास सुरुवात केली। आरोपी जुबेर हंगरगनेने सोलापुरातील एका नामांकित शाळेमध्ये भेट दिली होती। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचं नुकसान झालंय। मंत्री भरत गोगावलेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचा गोगावलेंनी प्रशासनाला आदेश दिला। जे काय भातचे ते पंचनामे ते सरसकट करावेत, कारण आता जरी काय कापलं तरी आमच्या हाताशी काय येऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे आज आम्ही शेताच्या बांधावरून पाहतोय खरी वस्तुस्थिती काय ती दाखवली आम्ही सगळ्यांना आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांना भरपाई देतो। सर, आपण पाहणी केलेली आहे, मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई मिळाली नाहीये। शेतकरी हवालदिल आता सुरुवात झालेली आहे। पुणे शहर बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धर्मादा आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशानं परत मिळणार आहेत। स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार आहे। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप करण्यात आलेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया पाहायला मिळते। तर संबंध नसताना माझं नाव जोडलं जातंय, मोहोळांचं हे वक्तव्य पाहायला मिळतं। काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं अत्यंत चुकीचं होतं, खूप वेदनादायी होतं। कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले। चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहे ते होईलच। आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर, मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करते त्याच्या खोलात जा। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टात अहवाल सादर। रम्मी प्रकरणी रोहित पवारांना माफी मागितली नाही। कोकाटेंकडून कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर। घायवळ टोळीतील अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याचे कागदपत्र वापरले। वारजे माळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अकोल्यामध्ये नुकसान भरपाईतून शेतकऱ्यांच्या खात्यात 5, 8 आणि 3 रुपये अशी रक्कम जमा। शेतकऱ्यांची थट्टा करणं थांबवा, निवेदनातून विनंती। वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम गायनाचे आदेश। गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचेही निर्देश। वंदे मातरम वाचन अनिवार्य करणं अयोग्य, मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे, आबू आझमींची प्रतिक्रिया। मतदार यादीतील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश। हमीपत्र लिहून घेणार, नाव, पत्ता आणि छायाचित्र तपासून साम्य आढळल्यास दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावर मतदान करणार याबाबत अर्ज घेणार। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय।